अध्याय 49 वाराह स्वर्गारोहण। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत महाभाग रेवा कपिलसंगमं यत्र तत्र स्नाता दिवं यान्ति ये मृता न पुनर्भवाः। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाभाग, त्यानंतर श्री नर्मदा कपिल संगमावर जावे. तिथे स्नान करणारे स्वर्गात जातात व मृत पावणाऱ्यांना पुनर्जन्म नसतो. तिलोदक प्रदान केल्याने पितरांना परमगती मिळते. महाराज, चंद्रग्रहणात पुण्यवृद्धी होत असल्यामुळे कपिला संगमाची 9.5 दिवस निसंशय वृद्धी होते. त्याचप्रमाणे सूर्यग्रहणात 10 दिवस वृद्धी होते. श्री नर्मदा व कपिला संगमात काशीतुल्य फल सांगितले आहे, जे तिलोदक देण्यानेच प्राप्त होते, कारण कपिला संगमात काशीतुल्य श्री नर्मदा आहे. स्वयंभू व मनवंतर प्राप्त झाल्यावर श्री ब्रह्मदेवाच्या वरामुळे ज्यांची उत्पत्ती झाली असे ब्रह्मावर्त, रुद्रावर्त व सूर्यावर्त आहेत. श्री नर्मदा व कपिला संगमात तिन्ही जाणण्यायोग्य आहेत. जिथे 4 हात प्रमाण असलेला श्री नर्मदा संगम आहे. हे राजा, त्या श्री नर्मदा व कपिला संगमात 2 आवर्त आहेत. तिथे सप्तपाताळात राहणारी पिप्पला नदी आहे. तेच कपिलावर्त व पिप्पलावर्त तृप्तीदायक त्या तीर्थाची पितर इच्छा करतात. यास्तव पुत्राने पितरांकरता तिळमिश्रित जलांजली व पिंड यथाविधी द्यावे. श्री नर्मदा व कपिला संगमात स्नान करून पवित्र श्राद्ध करून घोर नरकातून पितरांचा उद्धार करावा. जो कोणी तिथे अमरनाथाचे दर्शन करतो त्याला अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. चंद्र सूर्यग्रहणात पर्वकालात विशेष फल असते. चंदन, धूप, नैवेद्य तसेच दिवे लावून तिळणी तांदूळाच्या अक्षतांनी जो लिंगाचे पूजन करतो, केशराने लिंगाला लेपण करून लाल कपड्यांनी लपेटून पुष्पमाला तसेच सोने अन रत्नांनी पूजन करतो, तो जोपर्यंत चंद्र, सूर्य, हिमालय व समुद्र आहे तितकी 1000 युग रुद्र लोकात पूजित होतो. रेशमी सूत, कापसाचे सूत, लाल सूत, पताका, मंडप हे सर्व कलशाच्या वर बांधावे. मंडपाच्या झालरीला पंचरत्न व घंटिका लावाव्या. त्या सुतांच्या संख्ये इतके मुहूर्त तितक्या कालावधीपर्यंत हे सर्व करणारा स्वर्गात उमा महेश्वरपुरीत राहतो. अजून एक ईशान लिंग आहे, ज्याच्याबद्दल पूर्वी थोडक्यात सांगितले आहे. ते कपिला नदीच्या पूर्वेला थोड्या दूर अंतरावर आहे. त्या लिंगाच्या पूजनाने मनुष्य गणांचा स्वामी होतो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला याच्या शतपट फल मिळते. संक्रांती व व्यतिपात युगात ते फल अगणित असते. तिथे धनादी वाटण्याने ते कपिलेश्वराच्या पूजनाने मनुष्य 15,000 वर्ष सूर्यलोकात विहार करतो. हे युधिष्ठिर, ज्या स्त्रीचा पुत्र मृत आहे, जी निपुत्रिक आहे व जिचा गर्भपात होतो, तिने लाल कपडे व पंचरत्नांसहित चतुर्दशीला व अष्टमीला कपिलात स्नान केल्यास त्या सौभाग्यवतीचे पुत्र जीवित राहतात. हे श्री शिवशंभूने सांगितलेले सत्य आहे. पार्वती देवीने स्वखुशीने स्त्रियांना हे वरदान दिले आहे. महाराज, कपिला नदी जिथून निघाली तिथून ती श्री नर्मदाला जाऊन मिळेपर्यंत 8000 तीर्थे आहेत, जे यथावांछित भोग व फलदायी आहेत. हे श्री शिवशंभूने पूर्वकालात सांगितले आहे. तिथे सर्व आभूषणांनी युक्त कपिला गाय दान करणे उचित आहे. तसेच यथाशक्ती ब्राह्मण भोजन द्यावे. व्रत करून देव व पितरांना तृप्त करावे. तिथे सिद्धिदायी जालेश्वर लिंग आहे. त्या देवाच्या पूजनाने यमलोक पाहावा लागत नाही. प्राचीन काळी धुंदू दैत्याला मारणारे वसुदान चक्रवर्ती राजा होते. त्या तीर्थाच्या महात्म्याने ते स्वर्गात देव झाले. हे नृपश्रेष्ठ, अनेक हजार क्षत्रियांना या कोटी तीर्थाच्या प्रभावाने सिद्धी प्राप्त झाली. उल्लू नावाच्या पक्षाने कावळ्यांचे शेकडो हजारो शिर कापून या कोटी तीर्थाच्या जलात टाकले. ते कावळे तत्क्षणी दिव्य देहाने यानावर आरूढ होऊन विद्याधरांचे राजा झाले. हे अनग, मी त्यांना पूर्वकाळात पाहिले. पावसाळ्यात कोल्ह्यांची झुंड वाघांच्या भयाने श्री नर्मदात शिरली. त्या सर्वांना यक्षलोकाची प्राप्ती झाली. त्या तीर्थात मनोवांछित फल मिळते. तेथील जंबुकेश्वर नावाचे लिंग तिर्यक योनीतून मुक्त करणारे आहे. पृथ्वीवर नैमिष्य तीर्थ व अंतरिक्षात पुष्कर तीर्थ आहे. काशी व प्रयाग तसेच त्रैलोक्यात अमरेश्वर
तीर्थ आहे, जे 33 करोड देवता व दैत्यांनी वंदित आहे. तिथे स्नान करणाऱ्यास अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. त्या तीर्थाच्या प्रभावाने तिथे सरस्वती नदी सिद्ध झाली. पितरांची प्रीतिवर्धन करणारे श्राद्ध जो कोणी करतो तो मनुष्य पितरांसहित परमस्थान प्राप्त करतो. सारस्वत नावाचे लिंग ब्रह्महत्येचा नाश करते. आता पुरातन इतिहास व कथा सांगतो. स्वयंभुव मन्वंतरातील पहिल्या कल्पाच्या सत्ययुगात इंद्रतुल्य पराक्रमी सत्यवचनी जितेंद्रिय यज्ञ याची दानशील देव व अतिथीपूजक धुंधुमार नावाचा अयोध्येचा प्रसिद्ध राजा होता. त्या राजाची प्रजा दोष भय व दारिद्र्यरहित होती. ती सर्व प्रजा 1.25 लाख वर्ष जीवित होती. तसेच यज्ञ उत्सव विवाह वेदपठन व मंगल शब्दांनी युक्त होती. त्या काळी इच्छित समयी दूध देणाऱ्या गायी व सस्यशालिनी पृथ्वी होती. रेशमी कपडे सर्वत्र वृक्षांना बांधले असत. इंद्रदेव स्वर्गाचे रक्षण करतो तसा धुंधुमार राजाही यज्ञ व हजारो होमांमुळे सदा कामधेनू सारखीच पृथ्वीचीही रक्षा करत असे. एकदा राजाने द्वारपालाला आज्ञा केली, नाना देशांच्या सर्व राजांना आमंत्रण करा. त्यानंतर राजाच्या आज्ञेनुसार सर्व राजे आलेत. त्या सर्व राजांसहित धुंधुमार राजा विंध्य पर्वतावर शिकारीस गेला, जिथे अग्निहोत्री ब्राह्मणांच्या वेदध्वनींच्या घोषाने निनादणारी त्रैलोक्यात विख्यात श्री नर्मदा विद्यमान आहे. तिथे अतिशोभायमान रम्य वैविध्याने नटलेले जंगल होते. हे भरतवंशोत्पन्न राजा, त्या जंगलात क्षत्रियांसहित त्या राजाने हजारो जीवांना ठार मारल्यावर परमदारुण वनात प्रवेश केला. काय देत आहेत? हे भरतवंशोत्पन्न राजा, त्या जंगलात क्षत्रियांसहित त्या राजाने हजारो जीवांना ठार मारल्यावर परमदारुण वनात प्रवेश केला. तिथे त्यांनी भयंकर महाघोर अत्यंत दुःखाने पाहण्यायोग्य अतिदुस्सह मेघांप्रमाणे गरजणारे अंगावर काटा आणणारे श्वेतवर्णी दोन्ही हातांनी भीषण दिसणारे एक रानडुक्कर पाहिले. धुंधुमार राजा त्या सर्व क्षत्रियांना म्हणाला, अंगावर काटा आणणारे असे रानडुकराचे रूप मी ना कधी पाहिले ना त्यासंबंधी कधी ऐकले. हे सांगून पाश घेऊन त्या रानडुकराला मारण्यासाठी राजा उद्युक्त झाला. तेवढ्यात प्राणाच्या भीतीने वायुवेगाने ते रानडुक्कर कोटीतीर्थाच्या जलात शिरले व तत्क्षणी दिव्यदेह प्राप्त करून इच्छेनुरूप यानावर आरूढ झाले. त्या देवरूप रानडुकराला राजा म्हणाला, हे काय झाले? मला मनापासून आश्चर्य वाटत आहे, त्यामुळे सत्य सांगावे. देवरूप रानडुक्कर त्या राजाला हसत म्हणाले, महाबुद्धिमान राजा, ऐक, मी अंगद नावाचा श्री महादेवाचा गण आहे. एकदा निज गण देव व पार्वती देवीसह श्री महादेव विहार करत होते. हे नृपश्रेष्ठ, त्यांच्यासमोर मी दंडक लक्षण सुरेल गीत गायले, परंतु तिथे उर्वशी व रंभाला पाहून मी काममोहित झाल्यामुळे रानडुकरासारखा माझा बिघडलेला आवाज व विकृत चेहरा झाला. मी व्याकुळ होऊन अप्सरांसह क्रीडा करू लागलो. कामक्रीडेत आसक्त झालेला मला पाहून क्रोधित नंदीश्वराने शाप दिला, तू विष्ठा खाणारा रानडुक्कर होशील, 10,000 वर्ष पृथ्वीवर भटकत राहशील. श्री महादेवाने सांगितलेले श्री ब्रह्मदेव सुद्धा बदलू शकत नाहीत. दासाचा दास, तू पृथ्वीवर भटकत राहशील. क्रोधित नंदीश्वरामुळे मी भयभीत झालो. त्यानंतर नंदीश्वराला मी प्रसन्न केले, तेव्हा त्याने मला शापांताचा वर दिला. धुंधुमार राजाच्या दर्शनाने व कोटीतीर्थाच्या प्रभावाने रानडुकराची योनी सोडून तू पुन्हा इथे येशील. हे राजा, रानडुकराच्या योनीत पतन झालेल्या मी या तीर्थाच्या प्रभावाने पापमुक्त झालो. ओंकाराच्या दर्शनाने व श्री नर्मदा जलाने मी शुद्ध झालो. आपल्या दर्शनाने मला गंधर्व योनी प्राप्त झाली. आपण विषाद करू नका. कर्मगती महागहन आहे. धर्मात बुद्धीचा वापर करून सर्व प्राणीमात्रांचे हित करा. जन्मानंतर मरण व मरणानंतर जन्म संभव आहेच. तेव्हा पापपुण्याचे काम जाणून स्वतःचा उद्धार करा. स्वतः केलेल्या कर्माचे फल स्वतःच भोगायचे असते. शुभाशुभ कर्म करणारा स्वतःच करता व भोगता असतो. आपले कल्याण व्हावे असे सांगून तो निघून गेला. डोक्यावर छत्र व अप्सरागण चामर ढाळत असताना शिवध्यानात मग्न होऊन तो कैलास पर्वतावर सुखाने राहू लागला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील वाराह स्वर्गारोहण नावाचा 49वा अध्याय पूर्ण झाला.
सबिंदु सिंधु सुस्खलतरङ्गभङ्गरञ्जितं द्विषस्तु पापजातजातकारिवारि संयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। ॐ नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। काल आपण दुंदुमार राजाच्या संदर्भात अध्याय पाहिला आणि त्या अध्यायामध्ये दुंदुमार राजाचं दर्शन घेऊन आणि नर्मदा तटी जे तीर्थ आहे त्या तीर्थाच्या इथं सहवासाने वाराहाचा उद्धार झाला आणि भयंकर असं वाराह होतं आणि त्याचा उद्धार झाला। तर ते वाराह कोण होतं तर ह्या संदर्भात आपण वाचूया की ते वाराह सांगतंय की मी अंगद नावाचा श्री महादेवाचा गण आहे। एकदा निजगण देव व पार्वती देवीसह श्री महादेव विहार करत होते। हे नृपश्रेष्ठ त्यांच्यासमोर मी दंडक लक्षण सुरेल गीत गायले, परंतु तिथे उर्वशी व रंभाला पाहून मी काममोहित झाल्यामुळे रानडुकरासारखा माझा बिघडलेला आवाज व विकृत चेहरा झाला। मी व्याकुळ होऊन अप्सरांसह क्रीडा करू लागलो। कामक क्रीडेत आसक्त झालेल्या मला पाहून क्रोधित नंदीश्वराने शाप दिला, तू विष्ठा खाणारा रानडुक्कर होशील, 10,000 वर्ष पृथ्वीवर भटकत राहशील। श्री महादेवाने सांगितलेले श्री ब्रह्मदेव सुद्धा बदलू शकत नाहीत, दासाचा दास तू पृथ्वीवर भटकत राहशील। क्रोधित नंदीश्वरामुळे मी भयभीत झालो। त्यानंतर नंदीश्वराला मी प्रसन्न केले, तेव्हा त्याने मला शापांताचा वर दिला। दुंदुमार राजाच्या दर्शनाने व कोटीतीर्थाच्या प्रभावाने रानडुकराची योनी सोडून तू पुन्हा इथे येशील। हे राजा, रानडुकराच्या योनीत पतन झालेला मी या तीर्थाच्या प्रभावाने पापमुक्त झालो। ओंकाराच्या दर्शनाने व श्री नर्मदा जलाने मी शुद्ध झालो। आपल्या दर्शनाने मला गंधर्व योनी प्राप्त झाली। आपण विषाद करू नका, कर्मगती महागहन आहे। धर्मात बुद्धीचा वापर करून सर्व प्राणीमात्रांचे हित करा। जन्मानंतर मरण व मरणानंतर जन्म संभव आहेच, तेव्हा पापपुण्याचे काम जाणून स्वतःचा उद्धार करा। स्वतः केलेल्या कर्माचे फल स्वतःच भोगायचे असते। शुभाशुभ कर्म करणारा व स्वतःच करता व भोगता असतो। शुभाशुभ कर्म करणारा स्वतःच करता व भोगता असतो। आपले कल्याण व्हावे असे सांगून तो निघून गेला। डोक्यावर छत्र व अप्सरागण चामर ढाळत असताना शिवध्यानात मग्न होऊन तो कैलास पर्वतावर सुखाने राहू लागला। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील वाराह स्वर्गारोहण नावाचा 49वा अध्याय पूर्ण झाला। तर श्री महादेवाचा अंगद नावाचा गण आहे। तर त्याच्या हातून असं उर्वशी आणि रंभाला पाहून तो काममोहित झाल्यामुळे त्याला ही योनी प्राप्त झाली होती, वाराहाची योनी। आणि तो कोटीतीर्थाच्या इथं तो ह्या अंगद गणाचा वाराह योनीतून उद्धार झाला आणि दुंदुमार राजाच्या दर्शनाने आणि वाराह योनी कोटीतीर्थाच्या इथं सहवासाने त्याचा उद्धार झाला आणि गंधर्व योनी त्याला प्राप्त झालेली आहे। तर आता इथे आता पुढील ह्याच अध्यायाला अनुसरून पुढील अध्याय आहे अध्याय 50वा कपिला महात्म्य व दुंदुमार स्वर्गारोहण। ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच स तस्मिन् नृपति श्रेष्ठ तृषितः श्रांत वाहनः हयं मुमोच राजा वै सर्वोपस्कर्मेव च। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, नृपश्रेष्ठ दुंदुमार राजाने थकलेल्या व तहानलेल्या
वाहक घोड्याला त्याच स्थानी सोडले व त्याचा साजही उतरवला. परलोक गतीचे स्मरण करत राजा एका खडकावर बसला. त्यानंतर धुळीने माखलेला घोडा श्री नर्मदात शिरला. पाणी पिऊन व स्नान करून घोडा अंतरिक्षात स्थित झाला. ब्रह्मतेजात स्थित होऊन ब्रह्मयानावर आरूढ झाला. ते अद्भुत दृश्य पाहून राजाला अति आश्चर्य वाटले. ब्राह्मण झालेल्या निज घोड्याला राजा म्हणाला, हे ब्राह्मण, याचे काय कारण आहे, मला आज यथोचित सांगावे. ते ऐकून पूर्व अश्वरूप पण नंतर ब्राह्मण झालेल्या त्याने सांगितले, प्राचीन काळी मी कुरुक्षेत्रात राहणारा गालव नावाचा ब्रह्मर्षी आहे. 100 घोड्यांचे दान घेतल्यामुळे मी दग्ध झालो व घोड्याच्या योनीत माझे अधःपतन झाले. दावाग्नीत जळलेल्या पाण्यातून पुन्हा बरा होऊन वर येतो, पण दुष्ट दान घेतल्याने जो जळतो तो कधी बरा होत नाही. प्राचीन काळी अयोध्याधिपती धार्मिक महाबलवान चक्रवर्ती द्रुमसेन राजा होता. हे नृपश्रेष्ठ सूर्यग्रहणात ब्राह्मणांना दान देण्यासाठी हत्ती, घोडे, सोने, गायी, हिरे, पाचू व नानाविध कपडे घेऊन राजा अत्यानंदाने कुरुक्षेत्रात गेला. तिथे 7 चौक असलेली सोन्याने चमकणारी सर्व वस्तूंनी समृद्ध घरे ब्राह्मणांना यथाविधी देऊन शेरभर सातूच्या वर दान न घेण्याच्या व्रतात स्थित व दाने वेचून उपजीविका करणाऱ्या उत्तम कुळातील एका ब्राह्मणाला राजाने याचना केली. माझ्या पितरांचे श्राद्ध आहे, तेव्हा आपण भोजन करावे. ऋषी बदले, राजाचे दर्शन महाभयंकर असते, ते बुद्धिभ्रष्ट करते. हे ठीक नाही, कारण राजाला पाहून सूर्याचे दर्शन केल्यास शुद्धी होते. शिवाय दान न घेणाऱ्या ब्राह्मणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नसतो. दुष्ट दान घेणारा निश्चितच नरकात जातो. यास्तव पत्नीचे दान ग्रहण करणारा तू अन्य ब्राह्मणाला प्रार्थना कर. ऋषीचे हे वचन ऐकून राजाने द्वारपालास आज्ञा केली, कुरुक्षेत्रात राहणाऱ्या ब्राह्मणांना शीघ्र घोषणा करा की ज्यांना कोणाला दान घ्यायचे असेल त्यांनी इथे त्वरित यावे. हे राजा, दवंडी पिटली तरी कोणीही आले नाही. राजा रागवला व त्यांनी त्या स्थानाची निंदा केली. हे स्थान ब्राह्मणांचे नाही, इथे ना वेद आहेत ना यज्ञ. त्यानंतर राजा चूप बसला. राजाचे वचन ऐकून मी सांगितले, चातुर्वेदी, महातपस्वी, ऋत्वेज, सर्व प्राणीमात्रांचे हित करणारा तपस्वी ब्राह्मण श्रेष्ठ गालव नावाचा मी ब्राह्मण आहे. माझ्या कृपेने या भवसागरातून तुझा उद्धार होईल. राजा म्हणाला, मी तुम्हाला दान देईन. निस्संदेह आपणच मुनिश्रेष्ठ आहात. हे अनघ, तिथे मुद्गल आदी ब्राह्मणांनी मला अडवले, पण साज चढवलेला अश्वरथ मी स्वीकारला. हे नृपश्रेष्ठ धुंदुमार द्रुमसेन राजा मला नमस्कार करून निघून गेला. मी सुद्धा अग्निहोत्रा आदी कर्म त्याजून नानाविध दिव्य सुख स्त्रियांसह भोगून सर्व द्रव्याचा नाश केला. हे सांगून तो ब्राह्मण सनातन ब्रह्मलोकात गेला. त्यानंतर एकटा तो धुंदुमार राजा विचार करू लागला, आता घोडा नसल्यामुळे मी एकटाच पायी गेलो तर इतर राजे आपापसात चर्चा करत मला हसतील. डाकूने याच्या घोड्याला मारले. घोड्याचा साज शिरावर चढून पुरीत प्रवेश करणे योग्य आहे. अर्थात हे लज्जास्पद आहे. आजपर्यंत मी ब्राह्मणावर स्वार झालो, आता या पापातून मुक्त होण्याकरिता मी अग्निप्रवेश करावा. या विचाराने त्वरित दक्षिण दिशेला त्यांनी शुष्क लाकडे जमा केली व ती जाळून 3 प्रदक्षिणा करून अग्नीला नमस्कार करून स्वगृहासम अग्निप्रवेश केला. त्यावेळी स्वतेजाने अग्नितेजास जिंकून तो स्थित झाला. तेवढ्यात चतुर्भुजा, त्रिनेत्रा व आभरणांनी भूषित एक स्त्री त्या राजाचा हात पकडून वदली, राजा, आता तुमचा मृत्यूकाल नसल्यामुळे तुम्हाला मृत्यू नाही. हे देव, अचानक हे साहस करणे मला उचित वाटत नाही. ज्याचा मृत्यूकाल आला त्या पुरुषास साक्षात ईश्वरही वाचवू शकत नाही. राजाने विचारले, हे श्रेष्ठ देवी, तू कोण आहेस? पार्वती, गंगा की लक्ष्मी? हे महाभाग्यशाली सांग. मला तू भक्तिदायिनी आहेस. ती स्त्री वदली, हे राजा, मी ना गंगा ना सरस्वती, मी महादेहोत्पन्न श्री नर्मदात येऊन मिळालेली कपिला नदी आहे. वसुदान राजाच्या यज्ञात श्री नर्मदा व कपिला यांचा संगम झाला होता. त्या यज्ञात उमा, कात्यायनी, गंगा, यमुना
गौतमी सरस्वती क्षिप्रा शुभ नदी वर्णा शतद्रू चंद्रभागा सिंधू निर्मला श्री नर्मदा वितस्ता देवी चर्मन्ना जे देवी चम चर्मन्ना या सर्व नद्या यज्ञाच्या वेळी यज्ञांत स्नानास श्री ब्रह्मदेव श्री विष्णू व श्री महादेवाच्या स्नानाकरता आल्या. यांच्या जलाने मुनींच्या कलशातील तिळमिश्रित जलाने तसेच तूप साखर आदी एकत्रित सोमतलाच्या रसाने महाजलप्रवाह पूर्व कालात यज्ञातून उत्पन्न झाला. हे नृपश्रेष्ठ, हे उदयाचलाचे आश्रित महापुण्यतीर्थ आहे. इथे रुद्रावर्त नावाचेही तीर्थ आहे. हे सांगितल्यावर देवी अंतर्धान पावली. अतिप्रसन्न व संतुष्ट चक्रवर्ती धुंदुमार राजा मार्कंडेय मुनींच्या आश्रमात निघून गेला. तिथे जाऊन त्या मुनींना नमस्कार करून त्यांच्यासमोर बसला. मार्कंडेय मुनींनी विचारले, हे धर्माचरण जाणणारे नृपश्रेष्ठ, आपण स्वस्थचित्त आहात ना? आपली सेना सोडून तुम्ही एकटेच कसे आलात? राजा म्हणाला, आज आपल्या चरणकमलांच्या दर्शनाने माझा जन्म सफल झाला. धुंदुमार राजाने मार्कंडेय मुनींना पूर्ववृत्तांत सांगितल्यावर मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय श्री नर्मदा कपिला संगमात स्नान करून स्तुती करू लागले. या श्री नर्मदा कपिला संगमात स्नान करून लोक स्वर्गात जातात. उमा, कात्यायनी, गंगा, यमुना, गौतमी, सरस्वती, क्षिप्रा, शुभ नदी, वर्णा, शतद्रू, चंद्रभागा, सिंधू, निर्मळ श्री नर्मदा वितस्ता देवी चर्मन्ना, बाहुदा, वारुणी, शरयू, गंडकी, घाघरा तसेच बदरी, गोमती, वेणुकी, पारा व शुभवेत्रवती, विपाशा, बाहा, शंखिनी, पयोष्णी, गोदावरी, कावेरी, भीमा तसेच शुभ कृष्णा, सुभद्रा, भद्रा, करतोया व मालिनी या सर्व नद्या तूच आहेस. हे सर्वगे तुला नमस्कार असो. हे सुव्रते, हे त्रैलोक्य जलरूपात तुझ्यामुळेच व्याप्त आहे. त्रैलोक्य पावनी महाभाग्यशाली तू प्रसन्न हो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेयांकडून कपिला देवीने स्तोत्र ऐकल्यावर सर्व आभरणांनी भूषित पुष्पक विमानावर आरूढ चतुर्भुजा त्रिनेत्रा चंद्रमुखी देवी महामुनी श्री मार्कंडेयांना वदली, या स्तोत्राने मी प्रसन्न आहे, तू मनोवांछित फल माग. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे देवेशी, जर तू प्रसन्न आहेस व वर देऊ इच्छितेस तर हे हरसंभव कल्याणी लोकांचे पाप हरण कर. जो कोणी स्नान करून तुझी स्तुती करेल त्यास शिवाज्ञेने उत्तम लोक प्राप्त व्हावा. हे देवी, या क्षणी तू धुंदुमार राजाला वर द्यावास की त्याने राज्य करून अंतपुरासहित स्वर्गास जावे. हे सुव्रते, त्या राजाला इच्छेनुरूप सर्व काही प्राप्त व्हावे. देवी बदली, हे ब्राह्मण श्रेष्ठ, माझ्याकडून तू जे इच्छिले तसेच होईल. हे सांगून लोकपावनी कपिला देवी निघून गेली. राजासुद्धा मुनींनी घेरलेल्या मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेयांना रीतीनुसार नमस्कार करून त्यावेळी स्वनगरीस निघून गेला. त्यानंतर चिरकाळ धर्मात्मा राजा राज्य व यज्ञ करून स्वर्गात गेला. हे अनघ, पूर्वी पाहिलेले तुम्हास कथन केले. याच्या श्रवण व कथनाने संसार बंधनातून मुक्ती मिळते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील कपिला महात्म्य व धुंदुमार स्वर्गारोहण नावाचा 50वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे धुंदुमार राजाच्या संदर्भात हे 2 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायामध्ये वाराह रूपात असलेला अंगद हा गण त्याचा उद्धार झाला आणि कोटी तीर्थाच्या सहवासात आणि धुंदुमार राजाच्या दर्शनाने. आणि त्यानंतर धुंदुमार राजाचा घोडा हा थकला होता आणि त्यामुळे धुंदुमार राजाने त्याच्यावरील सर्व आभूषणं काढली आणि तो घोडा त्याने नदीमध्ये प्रवेश केला मैयामध्ये आणि तो त्याला ब्राह्मण रूप प्राप्त झालं. तर ते ब्राह्मण का झाला तर त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलंय की त्यांनी घोड्यांचं दान स्वीकारलं होतं आणि त्यामुळे त्या दानांमुळे ते दान स्वीकार केल्यामुळे त्यांची अधोगती झाली आणि त्यांना घोड्याची योनी प्राप्त झाली होती. परंतु नर्मदा नदीच्या सहवासात आल्यानंतर ब्राह्मण पुन्हा तो ब्राह्मण झाला. आता आपण इतके वर्ष ब्राह्मणावर स्वारी केली
हा पश्चाताप धुंदुमार राजाला झाला आणि त्यामुळे त्या पश्चातापाने दग्ध होऊन त्याने निर्णय घेतला की आपण अग्नीमध्ये प्रवेश करायचा. तर ते करत असताना तिथं कपिला देवी येते, अवतरते आणि ती राजाला रोखते आणि त्यावेळेला राजा मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात जातो आणि तिथे मार्कंडेय ऋषी कपिला नदीचं महती वर्णन करतात, स्तुती करतात. तर तिथे पुन्हा मार्कंडेय ऋषींच्या समोर कपिला देवी कपिला नदी देवता प्रकटते आणि मार्कंडेय मुनी तिला धुंदुमार राजाला वर देण्यासाठी सांगतात. तर अशा पद्धतीने इथे धुंदुमार राजा पुन्हा त्याचा मृत्यूकाल आला नसतो आणि त्यामुळे कपिला देवता त्यांना थांबवते आणि त्यांना पुन्हा योग्य रीतीने राज्य करून धर्म धर्म धर्माची सर्व पालना करत, राज्य करत आपला कार्यभार कर असा उपदेश देऊन ती त्यांना स्वनगरीत जाण्यास सांगते. त्यानुसार राजा पुढील सर्व त्याचं जीवितकाल धर्माचरणात घालवून योग्य रीतीने राज्य करतो आणि पुढे त्याला स्वर्गात गती प्राप्त होते. तर असं हे कथा आहे. तर ह्या कथेमध्ये किती सुंदर रीतीने म्हणजे कशी गती होते. आपण घेतलेलं दान, कोणाकडूनही दान आपल्याला कुठल्याही स्वरूपात कधी प्राप्त झालं असेल, तर त्या दानाचा विनियोग आपण योग्य रीतीने करावा. कधी-कधी दान स्वीकारणं हे अपरिहार्य पण असतं. तर त्यावेळेला आपण परंतु ही आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की ते दान आपण योग्य रीतीने त्याचा त्याचा विनियोग करणं आणि जर त्याचा विनियोग योग्य रीतीने नाही केला आणि केवळ भोगासाठीच त्याचा केला, तर आपली गती निश्चितपणे त्या दानाच्या ल्यामुळे आपण अधोगतीस जाणार असतो. हे ठरलेलं आहे. हे अध्याय सांगतायत.